हाय, हॅलो, नमस्कार. तर मी अश्विनी. स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे वटपौर्णिमा. सगळ्यात अगोदर तर वटपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आता सकाळ-सकाळ माझी इकडे तयारी चालली होती स्वयंपाक करायची बरं का. आता मला पहिले तर पुरणपोळीसाठी डाळ शिजायला टाकायची होती. पहिला तर मी माझ्यासाठी चहा ठेवला होता. म्हटलं चला अगोदर चहा प्यावा म्हणजे फ्रेश वाटतं. आता सवयच लागली आहे, की अंघोळ केली की पहिला चहा घ्यायचा आणि नंतर स्वयंपाकाला लागायचा. मग त्यासाठीच आता अगोदर चहा घेतला आणि नंतर ना तो मध्ये कुकर ठेवलेलं पाणी उकळलंच होतं. त्यातमध्ये थोडीशी हळद, मीठ आणि नंतर ना तेल टाकून मी डाळ शिजायला टाकणार होते बरं का. पण आता त्या अगोदरच म्हटलं तुम्हाला तर माझी मेहंदी दाखवा. आज मेहंदी ना जास्त काही रंगली नव्हती. दरवेळेस मेहंदी भरपूर अशी रंगती, पण ह्यावेळेस कमीच रंगली होती. मग पाणी उकळलं लगेचच मग मी डाळ शिजायला टाकली होती बरं का. आणि आता डाळ शिजायला टाकताना मी कधी पण फुल गॅसवर कधीच कुकर ठेवत नाही. कारण आता कमी गॅसवर 15 ते 20 मिनिटं कुकर जर ठेवला ना, खरंच डाळ खूप मऊ शिजते बरं का. आणि शिट्ट्यावर जेव्हा डाळ टाकते त्यावेळेस माझी तर म्हणजे जास्त काही शिजतच नाही. त्यामुळे मला सवयच लागली कमी गॅसवर ठेवायची आणि नंतर ना मग तोपर्यंत माझी इकडे भाजीची तयारी चालली होती. पण त्या अगोदरच मला ही काल आणलेली फुलं दिसली. म्हटलं चला आता फ्रिज उघडला की एवढा सुगंध येत होता. म्हटलं चला फुलांचा वास घेऊन बघा. तर खरंच खूप फ्रेश राहिली होती फुलं. आणि नंतर ना आता भाजीला काय करायचं म्हणून मी इकडे ढोबळी मिरचीच काढली होती बरं का. कारण आता मला तिघांचा डब्बा द्यायचा होता. आणि ढोबळी मिरची ताई जास्त आवडत नाही. पण आज भाजीला पण काही राहिलं नव्हतं. कारण आज शेवटचा दिवस होता आणि आज आठवडी बाजार पण होता. त्यामुळे भाजीपाला संपतच आला होता. मग त्यासाठीच आता इकडं मी मिक्सरमध्ये शेंगदाणे घेतले. त्यामध्येच थोडीशी जिरी, परत लाल चटणी, मीठ टाकून ना लसूण, कोथिंबीर टाकून हे वाटण तयार करून घेतलं होतं आणि परत मिरच्या कट करून आता माझं इकडं मिरच्या भरायचं काम चाललं होतं. आता पहिली तर मी भाजी करायला टाकली होती बरं का. नाशी सणासुदीला ना टिफिन करायचं म्हटलं की खरंच खूप गोंधळ उडतो बरं का. कारण आता पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा असतो आणि त्याचबरोबर शाळेचा डबा पण. त्याच्यामुळे खूप घाईचं होते. आणि आज सकाळ-सकाळी ह्या घाईत पण का काय माहिती आज भरपूरच असं गरम होत होतं बरं का. कारण वातावरण थोडं पावसाचं तर झालंच होतं. पण हवा कमी होती त्याच्यामुळे जास्तच गरम होतं बरं का. आणि त्यानंतर ना भाजी तर करायला ठेवली होती तोपर्यंत म्हटलं चला आता कणिक मळून घ्या. एक 5-10 मिनिटं कणिक जर भिजली ना तर छान अशा चपात्या होत्या. त्यानंतर ना मग कणिक भिजूस तर म्हटलं चला आता जी फुलं फ्रिजमध्ये ठेवली होती ना ती बाहेर काढली होती. आता बरीच फुलं त्यातमध्ये पण सुकलेली निघली होती. कारण ही आम्ही रात्री तोडून आणली होती बरं का. म्हणलं गजरा करून ठेवा. पण आता गजरा तर मला काही करणं होतंय का माहीत नाही. कारण आता खूप कामाची गडबड चालली होती. मग त्यातलीच आता सुकलेली फुलं मी वेगळी काढून ठेवत होते. आणि त्यानंतर ना म्हटलं चला आता कणिक तर छान भिजले, चपात्या करून घ्याव्यात बरं का. आता मुलांच्या चपात्याचंच तिकडं माझं चाललं होतं. आणि खरंच शाळा म्हणली ना माझा खूप गोंधळ झालेला. कारण आज सणासुदीचा स्वयंपाक पण, परत हे टिफिन पण करायचं. त्याच्यामुळे खूप अशी घाई तर झालीच होती बरं का. पण म्हटलं चला आता खाली माझं इकडे डाळ टाकली होती मी शिजायला, ती शिजतेच आहे. म्हटलं चला दुसरं काम तर चालूच आहे आपलं. त्यानंतर ना मग आता चहा ठेवायचा होता. आता मुलांचं आज म्हणणं होतं, की आम्हाला नाश्ता नको काही सुद्धा, चहा बिस्किटच खायचंय बरं का. मग त्यासाठीच आता सगळ्यांसाठी चहा ठेवला होता. आणि चहा करायला ठेवलाय तोपर्यंत म्हटलं चला आता हे दोघींचे केस विंचरायचेत ना तेच आवरून घ्यावं. आता तोपर्यंत इकडे आमची चेष्टा आहे. अहो माझ्या मनात होते, की आज वटपौर्णिमा आहे तुला गिफ्ट काय पाहिजे? आता मी म्हटलं आज वटपौर्णिमेसाठी पण गिफ्ट असतं का? ते म्हणले हो. पाहिजे असेल तर देतो. आता मी म्हटलं मला काही गिफ्ट नकोय. पण त्यांचं म्हणणं होतं, की तुला चल आता फोन घ्यायचा चाललंय ना, तुला कंटेंट क्रिएटर करायचे तर चल म्हणलं आता तुला म्हणजे कंटेंट क्रिएटर तर तुला बनायची इच्छाच आहे ना, मग त्यासाठी एक चांगला फोन तर पाहिजे ना, चल तुला मोबाईल घेतो. पण मी म्हटलं मोबाईल वगैरे नको आणि तोही मोबाईल साधा सुद्धा नाही. त्यांचं म्हणणं होतं, की iPhone घेतो तुला मी आज बरं का. मग आता ते ऐकून तर जास्तच मी चकित झाले, कारण iPhone घेण्याची तर हिंमत नाहीये माझ्याकडं. त्यामुळे म्हटलं चला आता थांबा थोडे दिवस बघूया परत. मग आता त्यासाठी सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि तोपर्यंत चहा दिलाय तोपर्यंत म्हटलं चला आता बाकीची तयारी म्हणजे इकडं मी गुळवण्यासाठी पाणी ठेवलं होतं. पण आजचा गूळ मात्र खूप कडक आला होता बरं का. चाकूने अजिबात चिरतच नव्हता गूळ. मी तर अगोदर खलबत्त्यातच फोडून घेतला होता आणि नंतर ना चाकूने कट करत होते. पण तरी पण गूळ काय चिरायला तयारच नव्हता. मग आता तसंच चिरून घेतला आणि नंतर ना मग सगळ्यांसाठी चहा तर दिलाच होता, पण मी नादिलाज राहिलं होतं बरं का. मी तसं एकदा घेतलाच होता, पण उपास आहे म्हणून माझा हा डबल चहा होता. आणि मग आता आमच्या दोघांसाठी चहा घेतला, तोपर्यंत बाकीच्यांचा पण चहा झालाच नव्हता बरं का. हे तिघंजण चहा पीत होते आणि इथं पण आमची तीच चेष्टा चाललेली, की ताई दीदू म्हणत होते, की "आज तुला मम्मी मोबाईल येणार बरं का." कारण आता पप्पा म्हणलेत ना, "घेतो." तर आज तू मोबाईल घे बरं का. पण मी म्हटलं, "नको, असं काही करू नका. चला," म्हटलं. बाकीचं तर त्यांच्यासाठी टिफिन भरून चाललंच होतं माझं. सकाळ-सकाळ जरा गडबड असते त्याच्यामुळे ना काही सुधरत नाही. माझ्या घाईत ना आहोंचं म्हणणं होतं, की "आता तू काय गजरा करशील असं काही वाटत नाही." कारण आता तुझे कामं बघून ना मलाच वाटतंय, की मीच गजरा करावा बरं का. मग आता म्हणलं त्यांनीच हाती कामे घेतलं होतं बरं का. म्हणलं चला आता माझ्यासाठी तर वटपौर्णिमेचं गिफ्ट काय असणार आणि त्यांचंही म्हणणं होतं, की माझ्यासाठी एवढं उपवास करते, एवढं सगळं चाललंय, तर एवढा गजरा तर मी बनवून देऊ शकतो. बरं म्हटलं चालतंय आणि माझ्यासाठी वटपौर्णिमेसाठी एवढं मोठं गिफ्ट काय दुसरं असू शकत नाही बरं का.
आता तोपर्यंत ह्यांचा गजऱ्याचं काम चालूच होतं, पण माझा मात्र इकडे आणलेला जो बाजार होता ना, तो सगळा भरायचा राहिला होता बरं का. आणि डाळ पण छान अशी इकडे शिजलीच होती. मग मी इकडे पुरण वाटायची तयारी केली होती. तोपर्यंत दूध आलं होतं, ते दूध तापायला ठेवलं. आणि नंतर ना म्हणलं चला आता पहिलं तर पुरणच वाटायला घ्यावं बरं का. पण एका साईडला माझं गुळवणी पण झालं होतं आणि आता कुठेतरी बरं वाटायला लागलं होतं. कारण ना आता छानपैकी लाल मेहंदी एकदम रंगली होती बरं का. मला तर असं वाटलेलं की आज मेहंदी काही रंगतच नाही वाटतं. पण आता जेव्हा कधी आपण आदल्या दिवशी मेहंदी लावतो ना, त्यावेळी जास्त रंगते. पण ही मात्र एकच दिवस झाली होती. लगेच दुसऱ्या दिवशी जास्त काही एवढे रंगलेले वाटत नव्हते. तर हात बघून अजून छान वाटायला लागलं होतं. त्यानंतर ना आता मग डाळ तर शिजली होती. म्हणलं चला आता वाटायला घेऊया बरं का. आता डाळ मी थोडी आमटीसाठी थोडी वेगळी काढली होती आणि बाकीची डाळ होती ना, त्यातच मग आता थोडंसं विलायची पावडर, परत सूट बडीशेप हे टाकून ना, परत जो गूळ होता ना, त्यातलाच आता मी मोठा-मोठा निवडून साईडला काढला होता आणि बारकावाला गूळ टाकत होते. आणि तोपर्यंत माझ्या इकडं ना, आमटीसाठी जी डाळ ठेवली होती ना, ती वाटून घ्यायची तयारी होती आणि नंतर ना वरती मी इकडं कढई गरम करून त्यात ना, मग आता परतायला ठेवलं होतं. आता छान असं परतून घेऊया आणि तुम्हीच बघू शकताय बरं का, की एवढं म्हणजे पिवळा टेक्स्चर छान झालं होतं. एकदम पिवळा कलर आला होता पूर्णाला. तोपर्यंत बघत-बघत ह्यांचा गजरा सुद्धा रेडी झाला होता बरं का. मी म्हटलं आता भरपूर असा मोठा झालाय म्हटलं, आता बास करा कारण एवढी काही माझी केस नाहीयेत बरं का. आणि पुरण परतायचं चालू होतं तोपर्यंत आदिराची घाई होती, की मम्मी मला शाळेत जायचंय. आता तोपर्यंत ते काम सोडून मला मध्येच हे आवरावं लागतंय बरं का. आणि तेच आवरून घेतलं. नंतर ना सकाळ-सकाळ खूप घाई होते. तर मागे तर तुम्हाला माझा पसारा दिसत असेल कारण आज मुली पण थोड्या उशिरा उठल्या होत्या ना, त्यामुळे म्हणजे आज ब्लँकेट वगैरे काढायचं सुद्धा तेच राहिलं होतं. पहिलं तर मी ब्लँकेट काढून घेतलं कारण म्हणलं आता हे काम जर राहिलं ना, तर हे असंच राहून जाईल आणि आपल्यालाही काही सुधारणा नाही. त्यामुळे पटपट म्हणलं हेच कामं करून घ्यावं. परत आदिराजचं आवरलं आणि त्याचं म्हणणं होतं, "मम्मी तुझी मेहंदी दाखवली ना, आता माझी पण दाखव." कारण आता ह्याने थार रॉक्सची इकडे मेहंदी काढली होती आणि त्याचीही छान रंगली होती बरं का. आता तो शाळेत गेला होता आणि लगेचच मी इकडं गरम-गरम पुरण वाटायला घेतलं होतं. कारण आता गरम-गरम जर घेतलं तर पटकन वाटून होतं. जेव्हा थंड होईल ना, त्यावेळेस काही उरकतच नाही म्हणून मी पहिलं पुरण वाटून घेतलं. आणि ते पण एका पातेल्यात काढलं होतं. परत एका पातेल्यात हे येळवणीचे जे एक होतं ना पाणी ते काढून ठेवलं. कारण माझी आता इकडे भांडी रिकामी करायची कामं चालली होती. कारण परत भरपूर अशी भांडी जर पडली ना, तर भांडी उरकत नाहीत बरं का. आणि तोपर्यंत लगेचच मी इकडं कुकरला भात लावून घेतला होता. आणि मला आता वडाला जाण्यासाठी होतं ना, आता हे वडफळं करतात बरं का. आता कुणाकुणाची इथं नाहीत करत, कुणाकुणाच्या इथं करतात. आता हेच ना, ह्याच्यामध्ये थोडंसं पुरण घालायचं आणि आपण जे मोदक करतो ना, तसे मोदक करायचे आणि अगदी हे 5 मोदक करायचे आणि एकाला एक चिटकून ठेवायचे बरं का. आता असे असतात वडफळं कुणाकडं कशी वेगवेगळी असतील बरं का. आणि चला म्हणलं आता चहाचं भांडं होतं छोटं त्यामध्येच ना मी इकडं उकडायला टाकली होती आणि तोपर्यंत म्हणलं चला आता भांडी भरपूर पडलेत ना, भांड्याचाच अगोदर राडा काढून घ्यावा कारण भरपूर अशी भांडी पडली होती. मग तोपर्यंत कपडे वगैरे सगळं झालं होतं, भांडी करून झाली होती आणि आता मला माझं आवरायला घ्यायचं होतं बरं का. आता ही साडी माझे जे ब्लॉग कंटिन्यू बघतात ना, त्यांनी ही साडी मला हळदी-कुंकासाठी भेटली होती. तुम्ही बघितलंच असेल बरं का. आणि तिचं आज उद्घाटन केलं होतं. आता म्हणलं चला वटपौर्णिमेच्या निमित्ताने तिला घालूया. तोपर्यंत माझं इकडे ताट रेडी झालं होतं बरं का. तर पीस घेतला होता, त्याच्या ओटीचं सामान, दिवा, परत पाणी, हळदी-कुंकू, अक्षदा हे सगळं घेतलं होतं आणि ओटी भरण्यासाठी आंबे पण घेतले होते. तर छान अशी मी इकडे रेडी झाले होते आणि साडी मला कशी वाटते तुम्ही मला एकदा नक्की कमेंट करून सांगा बरं का. पण आता साडी ते सगळं आवरलं. आता निघायची तयारी होती आणि तोपर्यंत आठवलं, की अरे बापरे! जे वडफळ केली होती ना, ते मी ताटामध्ये घ्यायचीच विसरली होती बरं का. मग पहिली तर ती वडफळ घेतली आणि नंतर रेडी झाली. पण आज मोठा प्रश्न पडलेला, की आता व्हिडिओ कोण काढणार? कारण आता मुलींना तर शाळा होती व्हिडिओ आणि बायकांचा तर खूप गोंधळ असतो बरं का तिथं. कारण कोण कोणाकडे बघत सुद्धा नाही. त्याच्यामुळे हा तर प्रश्न पडलेलाच. बरं बघूया म्हणलं जे होईल ते कंटिन्यू तर करूच. त्यानंतर गेलो आम्ही वडाची पूजा करण्यासाठी बरं का. आता मैत्रीण होती माझी त्यामुळे त्यांनी माझा हा व्हिडिओ काढला होता आणि मिनी ब्लॉग आणि मोठे ब्लॉग जर आपण करत असाल ना, तर सगळ्या क्लिप नाहीत बरं का कॅप्चर करता येत. त्यानंतर छान अशी पूजा केली होती. गर्दी काही जास्त नव्हती बरं का. तर मस्त अशी पूजा झाली. शेवटी अजून एकदा दर्शन घेतलं आणि 7 जन्मासाठी त्यांना फिक्स केलं बरं का. आणि त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर आता इकडं ना एकमेकींची ओटी भरली जाते बरं का. आता कमीत कमी 5 बायकांची तरी ओटी भरलीच जाते. मग आता इकडं आमचं एकमेकीला हळदी-कुंकू लावायचं, परत ओटी भरायचं हे चाललं होतं आणि बऱ्याच दिवसातनं बरं का, मैत्रिणीही भेटतात, गप्पा होतात त्यामुळे अजूनच छान वाटतं. आणि सणासुदीच्या दिवसाला तर आपण एकमेकांना भेटतो, असं तर भेटणं होतच नाही बरं का. आणि चला म्हटलं आजचा दिवस ना खरंच खूप छान वाटत होता, कारण बऱ्याच जणींच्या भेटी झाल्या होत्या, बऱ्याच जणींचं बोलणं झालं होतं. त्यानंतर ना आता अजून एकमेकीच्या आम्ही ओटी भरून आता निघणारच होतो, पण तोपर्यंत माझं इकडे वडाच्या झाडाकडे लक्ष दिलं बरं का. आता 10च मिनिटं झाले होते माझी
पूजा करून, पण तेवढ्यात वडाची अवस्था अशी काही झाली होती. अजून तर तशी काही गर्दी लई झालीच नव्हती. म्हणलं आता संध्याकाळपर्यंत इथं काय होईल हे सांगताच येत नाही बरं का, कारण अगदी 10 मिनिटात अशी काही अवस्था झाली होती. आता निघणारच तोपर्यंत अजून झालंच ना, अगं थांब ना, आम्ही पण भेटायला चाललोय, अजून ओटी भरायची असं झालंच. मग अजून थांबलो अजून आणि राहिलेल्या बायकांसोबत ओटी भरून घेतली. त्यानंतर ना स्वामींचं मोठं इथं मंदिर आहेच. चला म्हणलं आजचा दिवस एवढा छान आहे ना, तर चला स्वामींचं पण दर्शन घेऊया आणि घरी जाऊया बरं का. आता स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं, घरी आलो आणि सण सुद्धा असं नाही तर तिकडं काही असो. आपल्याला बायकांना मात्र काही सुट्टी नसते बरं का स्वयंपाकातून काही का असेना. पण दिवस एवढा छान आहे म्हणलं छान आपण नटलोय ना. आता ही साडी काही चेंज करायची ना, आहे त्या साडीवर स्वयंपाक करायचा. हा एक खूप मोठा टास्क आज होता बरं का. पण म्हणलं काही का असेना, तर त्यातच स्वयंपाकाला मी लागले. माझी आमटी पण बनवायची राहिली होती बरं का. पहिली तर मी इकडं आमटीच फोडणीला टाकत होते. आणि चला मग सकाळी थोडासा अर्धा स्वयंपाक करून गेले होते. कारण म्हणलं आता जेवायला तर कोण नाहीये. मुलं शाळेत गेली होती आणि आहो पण दुपारी येणार होते. मग आल्यानंतर गरमागरम जरी स्वयंपाक केला तरी चालते. त्यामुळे मी स्वयंपाक महागच ठेवला होता ना, आवरून लवकर गेले होते. आता आल्यानंतर तर पहिली मी इकडे छानपैकी कटाची आमटी करून घेतली. आणि नंतर ना लगेचच इकडं कणिक पण मळून घेतली होती आणि तोपर्यंत माझं भाज्याचं पीठ सुद्धा मळून झालं होतं बरं का. आणि आता कणिक छान भिजले तोपर्यंत म्हणलं चला आता पोळ्या बनवत आणि पोळ्या तर खरंच एवढ्या छान होत होत्या ना, म्हणजे किती जरी फास्ट लाटल्या काय जरी झालं ना, पुरण एवढं खपत होतं अजिबात फुटत नव्हत्या बरं का पोळ्या. मग पटपट आता पोळ्या लाटून घेतल्या आणि तुम्हाला सुद्धा माझी पोळ्या किती फुगल्या ते दिसत असतील बरं का. आता म्हणलं चला तुम्हाला एकदम जवळूनच दाखवा की पुरणपोळ्या खरंच किती छान झाल्यात बरं का. आता मस्तपैकी पोळ्या बनवून घेतल्या आणि लगेचच माझ्या इकडे गरमागरम भजी करायचं चाललं होतं. आता कारण जेवायलाच कोण नाहीये तर म्हणलं स्वयंपाक गरम गरमच झालेला चांगला आहे. त्याच्यामुळे मग तो करून घेतला आणि लगेचच देवाला इकडे नैवेद्य भरून घेतला होता बरं का. लगेचच मग आता म्हणलं चला सगळं जे झालंय ना तोपर्यंत देवाला अगोदर नैवेद्य दाखवावं, म्हणजे परत ना जेवायला सगळे बरं पडते. आता छान असं सणासुदीला नैवेद्य दाखवलं की मंदिर अजूनच छान वाटतं बरं का. पण स्वयंपाक तर झाला होता, पण किचनची अवस्था मात्र बघण्यासारखी झाली होती बरं का. कारण एवढा पसारा झाला होता आणि मगाशी ते देवावरनं जे ताट आणलं होतं ना, ते सुद्धा माझं ताट तसंच होतं. म्हणलं आता पहिलं तर ते उचलून ठेवावं, मग तोपर्यंत छान असं स्वयंपाक जेवायला घेतलं आणि नंतर ना आता जेवण ते झालं. दुपारी थोडंसं निवांत बसून ना आता हे संध्याकाळच्या टायमाला जो बाजार आणला होता ना, तो तसाच होता. म्हणलं पहिला तो भरून घ्यावा. कारण आता घरात खूप पसारा झाला होता बरं का. सगळं तसंच ठेवलं होतं. बाजार जागेवर जर ठेवलं ना, तर आपल्याला ही कामं सुधारणार आहेत. तोपर्यंत काही सुधारणार नाही. आता एक-एक करत माझं इकडं सगळं बाजार भरायचं चाललं होतं आणि ह्या भरणीत ना मुलांच्या इकडं जे काही खायचं असतात ना, मनुके, बिस्किट, परत सोनपापडी वगैरे आणलं होतं ना, ते ह्या भरणीत साईडला भरून ठेवलं होतं. आणि माझ्यासाठी पण इकडे गूळ पावडर मी साईडला काढून ठेवली आहे. आता मी आता गुळाचा चहा चालू केलाय त्यामुळं ते भरून ठेवलं आणि भांडी तर तुम्हीच बघू शकता. एवढी सगळी भांडी पडली होती. ती सगळी पहिली घासली. त्यानंतर आवरलं आणि आज आठवडे बाजार असतो ना, त्याच्यामुळे बाजारला पण जायचं होतं बरं का. एवढी सगळी आता सोमवारी एवढी गर्दी असते ना. परत आता बाजारात आलो. पहिलं तर आदिराजने सांगितलं होतं, की मला गोड काहीतरी घेऊन ये बरं का. तर त्याच्यासाठीच आता बाजारातनं इकडनं लाडू घेतले होते आम्ही. आता गोड तर ही शेव पण होती, पण शेव न घेता मी लाडू घेतले होते. घरी आलो आणि घरी आल्यानंतर ना हा बाजार एक सगळा म्हणजे भरून ठेवायचा असतो बरं का. फ्रीज तर सगळा साफ केलाच होता मी, पण सगळं माझं बाजार निवडायचं चाललं होतं बरं का. माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना, खरंच नक्की मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चला तर मग बाय.